जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी आज निवडणूक प्रक्रियेचा पहिला दिवस असून पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी शहरातील 6 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून उमेदवारी अर्जांची विक्री सुरू करण्यात आली होती। निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एकूण 574 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे। आज केवळ उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली असून आजच्या दिवशी कोणत्याही उमेदवाराकडून नामनिर्देशन अर्ज प्रत्यक्ष दाखल करण्यात आलेले नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। निवडणूक निर्णय अधिकारी निहाय पाहता आरो 1 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 8 मध्ये एकूण 111 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। आरो 2 अंतर्गत प्रभाग 3, 4 आणि 6 साठी 63 अर्जांची विक्री नोंदविण्यात आली आहे। आरो 3 अंतर्गत प्रभाग 5, 7 आणि 20 साठी 65 उमेदवारी अर्ज विकले गेले आहेत। आरो 4 अंतर्गत प्रभाग 15, 17, 18 आणि 19 मध्ये 99 अर्जांची विक्री झाली आहे। आरो 5 अंतर्गत प्रभाग 12, 13, 14 आणि 16 साठी 94 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। तर आरो 6 अंतर्गत प्रभाग 9, 10 आणि 11 मध्ये सर्वाधिक 142 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे दिसून आले आहे। यामध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक प्रतिसाद आरो 6 क्षेत्रामधून मिळाल्याचे स्पष्ट झाले असून त्याखालोखाल आरो 1 क्षेत्रामध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवारांसाठी स्वतंत्र अर्ज विक्री कक्ष, माहिती व मार्गदर्शन व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासन पूर्णतः सज्ज असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत निवडणूक वेळापत्रकानुसार पुढील टप्प्यात आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची।